नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय आपल्या शिरोळ तालुक्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रमुख ठिकाण मानलं जाणार आहे ते शिरोळ तहसील कार्यालय। आज मला वाटतंय वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 24/10/2025। आता वाजल्यात 1:10 झालाय। आम्ही आता सकाळी आलो होतो, सकाळी काही विभाग बंद होतं, मला वाटतं 11 11:30च्या दरम्यान आपण आलो होतो। इथं 11:30 वाजता सुद्धा काही विभाग अक्षरशः कुलप होती। आता काय परिस्थिती आहे, किती दिवस सुट्टी होती ते सांगा। आता मला वाटतंय मागला शनिवार रविवार आणि 4 दिवस दिवाळीची सुट्टी, जवळपास 5 ते 6 दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी होती, शासनाने जाहीर केली होती। त्याच्यानंतर शुक्रवारी तर कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यायला पाहिजे होतं, पण आज परिस्थिती काय आहे तुम्हाला दाखवतो या। हे बघा, आता आपण आलोय शिरोळ तहसील कार्यालयामध्ये जे रेकॉर्ड विभाग आहे त्या रेकॉर्ड विभागामध्ये आलोय आपण। या ठिकाणी एकही अधिकारी नाही आणि एकही कर्मचारी या ठिकाणी नाही, ही 2 व्यक्ती या ठिकाणी आहेत फक्त। हिने काय म्हणतात, आज अधिकारी नाही, रेकॉर्ड विभागाला सगळी रजेवर आहे हिने, असं यांचं मत आहे। आता तुम्हीच परिस्थिती बघा, आज आम्ही सकाळी 11:30 वाजल्यापासून 2 वेळा या ठिकाणी आलोय। इथं परगावून आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 54 गाव आहेत, मला वाटतंय अंदाजे 50च्या वर आपल्या तालुक्यामध्ये गाव आहेत। मला मगाशी 5-6 गावातली लोक या ठिकाणी आले आणि हेलपाट मारून या ठिकाणी परत गेल्या तिथनं। परिस्थिती बघा भावानो, जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे, साहेब जनतेची लोक कामं करणार तरी कोण नेमकं हे तरी आम्हाला जरा सांगा। पुढचा विभाग आता बघा, याला कुलूप आहे अक्षरशः काय। चला पुढे वा। नायब तहसीलदार बघा पुढे आहे, हे नायब तहसीलदारांची केबिन आहे। या ठिकाणी सुद्धा कोणी हजर नाही आज या ठिकाणी कर्मचाऱ्यांची टेबल बघा जरा तुम्ही, अधिकाऱ्यांची टेबल बघा, या ठिकाणी किती लोक हजर आहेत जरा बघा तुम्ही। आज जनतेनं कामं कुणाकडे करून घ्यायची हा मोठा प्रश्न आपल्या तालुक्यातली सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी भेडसावत आहे। सर्व अधिकारी कुठे गेले आपले, ते अधिकारी पाठीमागचे कुठे रजेवर आहे काय, म्हणजे सगळीच रजेवर आहे। तिथं कोण असतं ते या ठिकाणी कोणी हजर नाही मित्रांनो। बघा, आपल्या तालुक्यातील प्रमुख मानलं जाणारं शासकीय कार्यालय आहे, जनतेनं कामं कोणाकडनं करून घ्यायचे हा प्रश्न सगळ्यांना या ठिकाणी लागलाय। चला आपण पुढच्या विभागात जाऊया। आता आपण आहे तालुका कृषी कार्यालयामध्ये। या ठिकाणी कृषी विभागाचे जे प्रमुख आहेत तालुका कृषी अधिकारी ते सुद्धा हजर नाहीत या ठिकाणी। आपला भारत आपण कृषी प्रधान देश म्हणतोय, कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची कामं करायला परगावाहून लोक या ठिकाणी हेलपाट मार लागल्यात, पण या ठिकाणी कोणीही या ठिकाणी हजर नाही आहे, सगळी गैरहजर आहेत। आता वाजल्यात बघा किती, सगळ्या टेबलला गैरहजर आहेत। साहेब कुठे गेले अधिकारी बघा, हे म्हणतात रजेवर आहेत सगळे अधिकारी। आज ही टेबल दाखवा जरा। भारत आपला कृषी प्रधान देश म्हणतोय आपण। आज शुक्रवार आहे, दिवाळी झालेली आहे, बहुतेक अजून सगळेजण फराळ करायच्या नादात आहेत। आपण या ठिकाणी आलो की नाही, कुठल्या जरी शासकीय कार्यालयामध्ये आलो तर यांचं टायमिंग आहे 5:45 ते 5:30। आठवड्याचे यांचे दिवस केले 5, शनिवार रविवार यांना सुट्टी दिलेली आहे, पण या 5 दिवसामध्ये सुद्धा यांना काम करायची अजिबात इच्छा नाही। यांचं ऑफिस विघटायची वेळ आहे 9:45, पण ऑफिस सगळी जर बघितला तर 11च्या पुढे यांची सगळे ऑफिस चालू असतात। आज आपण या ठिकाणी एखादं काम घेऊन आलो तर तिने काय म्हणतात, सर्व्हर डाऊन आहे किंवा हे नाही, त्याला हे प्रॉब्लेम आलाय। अशा पद्धतीचं आपल्या मोदी साहेबांनी डिजिटल इंडिया केलाय, लोकांची कामं लवकरात लवकर आणि फास्ट व्हावीत या उद्देशानं डिजिटल इंडिया केलाय, पण या ठिकाणी लोकांना सातत्याने हेलपाट घालायला लावतात तिने। आज कार्यालय सगळी चालू असताना सुद्धा तिने रजा टाकून निवांत आहेत आपल्या ठिकाणी।